देशाच्या राजधानीमध्ये उद्धवजींचं जेव्हा आगमन झालं तेव्हा अहमद शाह अब्दाली हा घाबरून त्याच्या घरातच बसला होता. कोणी बाहेर नाही पडले. पण त्यांच्यासाठी दिल्लीच्या जनतेनं, दिल्लीच्या राजकारण्यांनी जे उद्या भविष्यात सत्तेवर येणार आहेत त्या सगळ्यांनी त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंतरलं होतं. तुम्ही काय सांगता? हे सकाळी कोणतरी म्हणत होते ते कशाला गेले दिल्लीत? तुमची कबर खणायला आम्ही दिल्लीत गेलो होतो उद्धवजीच्या नेतृत्वाखाली. तुम्हाला गाडायला आम्ही दिल्लीत गेलो होतो आणि तुम्हाला आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही. हे जातात दिल्लीत, त्यांना भेट तरी मिळते का? मोदीच्या त्या गवतावर बसतात, पांढऱ्या पॅन्टवर गवत लावून परत येतात पाठीमागे. असं येतात बघा तुम्ही. जाताना पॅन्ट स्वच्छ असते, येताना सगळे गवत तिथं लागलेलं असतं. असं पाठीमागे. आम्हाला माहिती आहे दिल्ली काय, तुम्ही आम्हाला दिल्ली शिकवू नका. शिवसेना प्रमुखांच्या कृपेने आमचं अख्खं आयुष्य दिल्लीमध्ये गेलंय. दिल्ली आम्हाला सांगू नका तुम्ही. आणि तुमच्या पोराबाळांना दिल्लीत पाठवायचं काम सुद्धा उद्धव साहेबांनीच केलं लायकी नसताना. तुम्ही दिल्ली आम्हाला काय शिकवताय? दिल्ली ही देशाची राजधानी होती कालपर्यंत, आता ती फक्त गुजरातची राजधानी झाली आहे आणि ते आम्हाला नष्ट करायचं आहे. दिल्ली देशाची राजधानी असायला पाहिजे. उद्धव साहेब का गेले दिल्लीला? जेव्हा जेव्हा हिमालयाला गरज वाटली तेव्हा तेव्हा महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीला गेलेला आहे. देशावर संकट आहे आणि ते संकट हुकुमशाहीचं आहे म्हणून माननीय उद्धवजी हे वारंवार हल्ली दिल्लीत जातात, दिल्लीत राजकारण करतात. कारण महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. म्हणून महाराष्ट्राची जबाबदारी उद्धव ठाकरे साहेबांना घ्यावी लागेल आणि त्यांना दिल्लीत जाऊन राजकारण करावं लागेल, त्यांना गाडावं लागेल. कोण हे मोदी? काय म्हणतात ते विश्वगुरु. ती आमची कुस्तीपटू तिचं एक रौप्य तिचं पदक काढून घेतलं फुगाट. तेव्हा अजूनपर्यंत यांचा विश्वगुरूचा काय आवाज आलेला नाही, अजिबात नाही. पण तुम्हाला माहिती